मला एक सांगा तुम्ही आता की तुम्ही जीएसटी लॉ पण बोलताना मला ऐकलं असेल आणि दुसरं जीएसटी ऍक्ट असंही बोलताना ऐकलं असेल. काय फरक आहे याच्यामध्ये? काय फरकच नाही. तुम्हाला काय वाटतं? जीएसटी लॉ कुठला पण म्हणजे इन्कम टॅक्स असो जीएसटी असो, लोक असंही बोलतात की इन्कम टॅक्स लॉ असा आहे तसा आहे कॉम्प्लिकेटेड आहे किंवा जीएसटी लॉ पहिल्या लॉपेक्षा थोडा सुटसुटीत केला आहे. मग लॉ म्हटलं जातं आणि आपण ॲक्ट सगळं पण ऐकतो बऱ्याच वेळा. तर या लॉमध्ये आणि ॲक्टमध्ये काय फरक? ऍक्टचं सांगता येईल सर. ऍक्टमध्ये जे आपले कलम वगैरे असतात त्यानुसार ऍक्ट असतात, सेक्शन वगैरे असतात. हां, मग लॉला तुम्ही काय म्हणाल? लॉ म्हणजे रूलनुसार आहे तो लॉ. बघा तुम्ही थोडंफार बरोबर आहे, थोडंफार बरोबर, पण थोडं तुम्हाला क्लिअर करतो मी काय की जेव्हा आपण लॉ म्हणतो कुठलाही कायदा का बनवला जातो? व्यवस्था बनवण्यासाठी. व्यवस्था बनवली सगळ्यांना माहिती आहे. कशा आपल्याला ट्रॅफिकचे रूल आहे, लायसन्स आपण काढतो, आपल्याला सांगितलं जातं कशी गाडी चालवायची, रस्ता डाव्या गाडी चालवायची, ओव्हरटेक कसा करायचा, हॉर्न द्या वगैरे सगळे नियम कळले तर त्यातनं काय वाहतुकीची व्यवस्था बनली. तसा कुठलाही जेव्हा कायदा बनवला जातो त्यावेळेस त्या कायद्याचा मुख्य उद्देश हा असतो की व्यवस्था बनवणं, ॲडमिनिस्ट्रेशन करणं. आता ज्यावेळेस कायदा हा कोण बनवतो? शासन. आता शासनाचे पण प्रकार कसे आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. काही कायदे जे आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंट बनवतं, काही कायदे स्टेट गव्हर्नमेंट बनवतं. आता ज्यावेळेस कायदा बनवला जातो त्याची प्रोसेस काय? विधेयक पारित केलं. बरोबर आहे. म्हणजे पहिले विधेयक बनवलं जातं, त्या विधेयकामध्ये तुम्ही जे सेक्शन म्हणतात त्याला आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये प्रावधान म्हणतात. ओके, त्यामध्ये असतात आणि त्यानंतर ते जर का सेंट्रल गव्हर्नमेंटचं कायदा असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट जर का तो विधेयक असेल तर ते पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जो त्याचा संबंधित मंत्री असतो तो प्रेझेंट करतो, सांगतो की याच्यामध्ये काय दिलं आहे, कशा करता आपण हा नवीन कायदा आणतो, काय गरज द्यायची. आणि त्यामधली जी कलमं असतात ती सगळ्या मेंबर्सला दिली असतात. मग त्याच्यावरती चर्चा होते. त्यांना एखादा मुद्दा असा वाटतो की हा मुद्दा जो आहे तो त्याचा गैरफायदा सरकार घेते किंवा काहीतरी हुकुमशाही करण्याकरता तुम्ही याचा वापर करू शकाल किंवा अधिकारी सरकारी अधिकारी करतील आणि यातनं जनतेचं नुकसान होईल, तर हा कायदा हे जी कलम आहे हे बदला. मग सरकार त्याला स्पष्टीकरण देतं की आम्ही कशाकरता केलं, काय उद्देश आहे. आणि मग त्यांच्या चर्चेनुसार मग त्यातल्या काय गोष्टी प्लस मायनस करून सर्वसंमतीने तो कायदा मग म्हणजे ते विधेयक जे आहे ते मंजूर होतं आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. कायद्यामध्ये रूपांतर झालं का जर तो कायदा 2017 पासून संमत झाला असेल तर मग त्याला जीएसटी ऍक्ट 2017 अशा प्रकारचं नाव दिलं जातं. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 तो कायदा त्यावेळेस संमत केला, त्यावेळेस तो त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये काय केलं होतं, त्यामधली जी काही कलमं होती ती त्यानुसार बनवली गेली होती. आणि मग जसं जसं पुढे काळ जातो त्यामध्ये दरवर्षी ज्यावेळेस बजेट असतं त्या बजेटमध्ये किंवा जर सरकारला गरज वाटली तर ते स्पेशली सगळ्या मेंबर्सला बोलून अधिवेशन भरून त्यामध्ये नवीन नवीन कायदे बनवतात किंवा जे एक्झिस्टिंग कायदे आहेत त्यामध्ये बदल घडून अमेंड करून तो कायदा नव्या रूपामध्ये वापरला जातो. त्यामुळे दरवर्षी किंवा सरकारला गरज वाटेल तसं त्यामध्ये अमेंडमेंट होत राहते. म्हणजे जो ऍक्ट असतो तो ऍक्टला नाव जरी असेल 2017 किंवा 1961 तरी दरवर्षी त्यामध्ये वेगवेगळे अमेंडमेंट बदल हे घडत असतात. काही नवीन कलम ॲड करतात, काही जुनी कलम डिलीट करतात, काही कलमांमध्ये बदल केला जातो. म्हणजे त्या सेक्शनमध्ये आपण त्याला एकदा कायदा बनला का आपण त्याला सेक्शन म्हणतो. मग त्यामध्ये सेक्शन असतात, त्यामध्ये रूल असतात, त्यामध्ये सेक्शनमध्ये सबसेक्शन असतात. आता ही जे सेक्शन आहे ह्या सेक्शनमध्ये जर तुम्ही बघाल की जीएसटी ऍक्ट आहे हा एक आहे. त्या ऍक्टमध्ये कशा प्रकारे त्या टॅक्सचं आकारणी होईल, कशा प्रकारे तो टॅक्स कलेक्ट होईल, कशा प्रकारे त्यामध्ये सगळं काम होईल, हे सगळं कायदा मांडत असताना, तो कायदा बनवत असताना 100% गोष्टी 100%
हे सगळं असंच असलं पाहिजे असं कोणी सांगू शकत नाही. काही गोष्टी ज्या आहेत या पुढे जाऊन हे तुम्ही आम्हाला सांगितलं की हा चोर पकडलाय, तर ह्या चोराला तुम्ही विचारा तर चोरी केली का, तो काय कबूल होणार नाही. मग काही गोष्टी आहेत त्याचे अधिकार अधिकाऱ्यांना असतात, ते आपल्या अधिकारानुसार त्याला काही गोष्टी आपल्या पद्धतीने विचारतात. त्यांनी कशा प्रकारे काम करावं, काय करावं, कायद्या बनवल्यानंतर त्याच्यानंतर रूल्स बनवण्याचे अधिकार, काही नियम बनवण्याचे अधिकार हे सरकारला असतात. म्हणजे जेव्हा पार्लमेंट आहे तेव्हा तिकडे एक सरकार पक्ष असतो, दुसरा विरोधी पक्ष असतो. हे सगळे मिळून काय करतात, देश किंवा राज्याच्या हिताकरता कायदे बनवतात. पण तिथे 100% अशाच प्रकारे चाललं पाहिजे हे ठरवता येत नाही. मग काही गोष्टी अशा आहेत की जीएसटीचा फॉर्म कसा असावा, जीएसटी रजिस्ट्रेशन कसं करावं, रजिस्ट्रेशन कसं करावं, कोणी करावं, कोणाला करण्याची गरज आहे, हे सगळं कुठे येईल, त्या कायद्या ऍक्टमध्ये येईल. पण मग कशा प्रकारे रजिस्ट्रेशन होईल याचे रूल बनवले जातील आणि त्या रूलप्रमाणे त्याचा फॉर्म कसा असेल, त्यात कुठली माहिती असावी, हे सगळं त्यावेळी ठरवता येत नाही. आणि जर त्याच वेळेला ठरवलं आणि त्यामध्ये छोटा जरी बदल करायची वेळ आली तर मग परत सगळ्या मेंबर्सला बोलवा. जर 543 जर देशाचा कायदा आहे तर 543 मेंबर आहेत, जर महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे तर 288 मेंबर्स आहेत. म्हणजे सगळ्यांना बोलवा आणि सांगा हा बदल करायचा आहे. मग सगळ्यांचा होकार घ्या आणि मग कायदा अमेंड करा, असं करायला लागेल ना. त्यामुळे जे मुख्य गोष्टी असतात ह्या ऍक्टमध्ये कव्हर होतात आणि तो ऍक्ट जो आहे तो मंजूर केला का त्याला कनेक्टिंग ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या चालवण्याचे अधिकार सरकार म्हणून सरकारचे जे डिपार्टमेंट आहे त्या कायद्याचं, त्यांच्यामुळे त्याच्या खाली कुठली ऑथॉरिटी आहे, ते डिपार्टमेंट आहे, मग त्यामध्ये जे अधिकारी आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या त्या गोष्टींमध्ये काही अधिकार हे द्यावेच लागतील तरच ते काम होईल. अदरवाईज छोट्या गोष्टीसाठी पार्लमेंट बोलवा, छोट्या गोष्टीसाठी परत विधिमंडळाची बैठक बोलवा, मग तिथे सांगा हे कसं करू, हे असं करायचं तर हा बदल करायला पाहिजे. मग अशा गोष्टी जर करत बसलो तर एकच कायद्याने 1000 कायदे, 1000 कायद्यासाठी मग राज्यकर्ते आपल्या आपल्या विभागामध्ये कामच करू शकणार नाही. त्यांना फक्त कायदे बनवण्यामध्ये आणि कायद्यामध्ये बदल करण्यामध्ये त्यांना संपूर्ण वेळ जाईल. त्यांना अधिवेशन हे ठराविक काळानुसार बोलवलं जातं आणि त्या अधिवेशनामध्ये मग सरकार चाललंय, त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी विरोधकांना वाटतात, मग त्यावेळेस सरकार पण आपल्याकडून काही स्पष्टीकरण देतं. अशाकरता काय होतं, ठराविक कालावधीनंतर आपण बघतो पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, या अधिवेशनामध्ये चर्चा होते. बाकी वेळ राज्यकर्त्यांना आपल्या विभागामध्ये जाऊन काम करावं असं अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही कायदा बनवता त्यावेळेस तो कायदा प्रॉपर चालण्याकरता किंवा तो न्याय हक्काने नीट चालला पाहिजे याकरता आपण त्यामध्ये जे काय प्रावधान केलेले आहेत ते प्रावधान मुख्यपणे त्या ऍक्टमध्ये येतात आणि मग ते राबवत असताना काही गोष्टी एक्स्ट्रा लागतील त्या रूल्समध्ये. आता रूल्स बरोबरच हे जे रूल्स ज्या बनवले जातात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं. हा नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार त्या सेक्शनमध्ये असला पाहिजे, ती पॉवर त्या सेक्शनमध्ये असली पाहिजे. आता एक्झाम्पल, जीएसटी कलेक्ट केला जाईल लोकांकडनं, तो किती टक्के कलेक्ट केला जाईल, तर यात त्यांनी अशा प्रकारे प्रावधान केलं की 40% जास्त जीएसटी हा आकारता येणार नाही. मॅक्झिमम जीएसटीचा रेट 40% असेल. आता 40%मध्ये कुठल्या गुड्ससाठी किंवा कुठल्या सर्व्हिसेससाठी किती रेट ठेवायचा. आता 1000, 2000, 5000 गुड्स असतील आणि सर्व्हिसेस पण अशा शेकडोमध्ये असतील तर ह्या सगळ्यावरती चर्चा करत बसणं हा खूप वेळेचा अपव्यय झाला असता. मग इथे काय केलं गेलं की 40% लिमिट आहे. मग कुठल्या गुड्सवरती किती टॅक्स लावायचा आणि कुठल्या सर्व्हिसवरती किती टॅक्स लावायचा हा निर्णय सरकार घेईल आणि त्याचं नोटिफिकेशन काढलं. नोटिफिकेशन म्हणजे काय, लिगल एक त्यांच्याकडे पॉवर आहे. कायद्यानुसार त्यांनी त्या डॉक्युमेंट काढावं, लेटर लिहावं की ही अधिसूचना आहे, या सूचनेनुसार त्यांच्या त्या सेक्शनच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांना वाटतं की ह्या गुड्सला समजा एक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे
याच्यावर 5% जीएसटी असावा, आर्किटेक्ट सर्व्हिस आहे याच्यावर 18% जीएसटी असावा, हा निर्णय सरकार. ही मोठी गोष्ट नाही. लिमिट ठरवलं एकदा, लिमिट ठरवलं का कुठले गुड्स आणि कुठल्या सर्व्हिसेस याच्यावरती रेट काय असावा हे नोटिफिकेशनद्वारे सांगितलं आणि त्याचा अधिकार कोणाला असेल, सरकारला असेल. मग ज्या सेक्शनमध्ये ॲक्टमधल्या ज्या सेक्शन्समध्ये सेक्शनमध्ये अशी पॉवर असेल त्या पॉवरनुसारच गव्हर्नमेंट रूल बनवू शकतं आणि नोटिफिकेशन काढू शकतं. सर ऑर्डर कसे असते म्हणजे ऍक्ट म्हणजे सेक्शन बघा कसं आहे, मी ऍक्ट काढतो बरोबर आहे. आता हा ऍक्ट काढला त्या ऍक्टमध्ये बघा इथे तुम्हाला चॅप्टर दिसतील, चॅप्टर 1, चॅप्टर 2. आता ज्यावेळेस विधेयक बनवलं जातं त्या विधेयकमध्ये काय, जे काय विधेयकामध्ये जे टॉपिक आहे ते असे चॅप्टर वाईज दिलेले असतात. आता याच्यामध्ये तुम्ही सेक्शन बघा, इथे बघा सेक्शन 1, 2, 3 किंवा मी तुम्हाला एक वेगळा ही वेबसाईट आहे, जसं गव्हर्नमेंटच्या साईटवर तुम्हाला मिळेल तसेच बाकीच्या पण काय साईट्स आहेत तिथे मिळेल. थोडं इथे बघा सोपं आहे म्हणून मी इथे बघतो. बघा इथे कसं आहे, वरती तुम्हाला हेडिंग चॅप्टरचं हेडिंग पण दिसतं खाली आणि खाली इकडे तुम्हाला सेक्शन पण दिसतात. चॅप्टर हेडिंग पहिला आहे प्रिलिमिनरी, त्यामध्ये 2 सेक्शन आहेत. पुढे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे गव्हर्नमेंटचे कुठले ऑफिसर असतील त्यांना कुठले अधिकार असतील हे 3 ते 6 या सेक्शनमध्ये आहे. पुढे लेव्ही आणि कलेक्शन इथे सेक्शन 7, 8, 9 दिलेले आहे. आता हे जे आहे हे पार्लमेंटमध्ये सादर केलं गेलं विधेयक म्हणून. आता याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, हिंदीमध्ये म्हणतात प्रावधान, मराठीत म्हणतात तरतुदी आणि इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोव्हिजन. आता त्या ज्या तरतुदी आहेत या इथे तुम्हाला दिसेल की लेव्ही आणि कलेक्शन हे मी काढलं सेक्शन 9. लेव्ही म्हणजे चार्ज, जीएसटीचा चार्ज कधी येईल, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 इकडे म्हटलेलं आहे. आता इथे बघा हा जो 1 दिला आहे 1, 2, 3, 4, 5 हा सेक्शन 9 आहे, याच्यामध्ये हे सबसेक्शन आहे. आता या सेक्शन 9(1) हे सांगतोय की तुम्ही जेव्हा हा सेक्शन 9(1) जेव्हा रेफर कराल तेव्हा तुम्ही सबसेक्शन 2 हा 2 पण विचारात घेऊन याचा पूर्ण रिडिंग करा. आता पुढे दिलं आहे की देअर शॅल बी लेव्हिड अ टॅक्स कॉल्ड, टॅक्स कुठला असेल, कुठला टॅक्स लावला जाईल, तर सेंट्रल गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स किंवा ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लायला लागेल. कसला सप्लाय, गुड्स आणि सर्व्हिसेस आणि बोथ. आणि पुढे एक सेफ्ट आहे. आता याच्या पुढे बघा इथे दिलं आहे ॲज मे बी नोटिफाईड, ते पुढे काय म्हटलं आहे ॲट सच रेट, कुठल्या रेटनी लागेल, नॉट एक्सिडिंग 20%. आता हा ॲक्ट आहे CGST, यामध्ये 20% लिमिट आहे. सेम पॅरल ॲक्ट आहे SGST, त्यामध्ये पण 20% आहे, म्हणजे 20 ते 20 40 झाले. म्हणजे जर आपण काही गुड्स घेतो आणि आपल्याला जर व्यापारी सांगतो की साडी तुम्ही घेत आहे त्याच्यावर 5% GST आहे, तर जर आपण बघितलं नीट बिलावरती तर आपल्याला कळतं की 2.5% CGST, 2.5% SGST. मग CGST कायद्यानुसार 2.5% आहे, तो मॅक्झिमम 20% आकारला जाईल. आणि जर राज्याबाहेर इथे कसं दिलं आहे इंट्रास्टेट, हा आहे इंट्रास्टेट, मग राज्याबाहेर देशाबाहेर सप्लाय होत असेल तर तिकडे जो सप्लाय आहे त्याला म्हणतात इंटरस्टेट. मग इंटरस्टेटचा रेट 40%, इथे मॅक्झिमम 40%. इथे कसं आहे दोघांना त्या टॅक्समध्ये 2 वाटणीदार आहेत, एक सेंट्रल आणि एक स्टेट, त्यामुळे त्यांना 20-20 लिमिट दिले आहे. पण जेव्हा राज्याबाहेर देशाबाहेर जेव्हा जातो त्यात पण दोघांची वाटणी असते, पण इथे वेगळा ॲक्ट लागतो, इंटरस्टेटला IGST ॲक्ट लागतो, त्याप्रमाणे तिथे 40%. आता इथे जेव्हा दिलं आहे पुढे की ॲज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. आता पुढे हे दिलं आहे नोटिफाईड, तो नोटिफाय केला जाईल. जेव्हा GST काउन्सिल सगळ्याला रिकमेंड करेल तेव्हा सरकार काय करेल, तो रेट नोटिफाय करेल. म्हणजे इथे हा जो सेक्शन आहे हा पूर्ण कधी होईल, जेव्हा ते नोटिफिकेशन येईल तेव्हा. जेव्हा इंटरेस्टेड सप्लाय असतो आणि IGST 40% जास्तीत जास्त, पण प्रत्येकाचं IGST, CGST, SGST असं व्हायला
सांगितले पुढे तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मी ते क्लिअर करेल. येस. Yes. आता आपण काय बघतोय की आपल्याला जीएसटी लॉ शिकायचा म्हणजे काय शिकायचं. हां. तर सगळ्यात पहिले मी सांगितलं तुम्हाला ऍक्ट. मग जो रेफरन्स आला माझ्याकडनं रूल्सचा आणि नोटिफिकेशनचा, मग सरांनी विचारलं की सिक्वेन्स काय असतो. आता मी मग सांगतो की पहिले ही जे पार्लमेंटने काय पास केलंय, बिल पास केला, ऍक्ट बनवला. आता ऍक्टमध्ये सांगितलंय की नोटिफिकेशन काढा, म्हणजे हा जो रेट आहे हा 20% जास्त नसायला पाहिजे. आणि नोटिफिकेशनद्वारे किती रेट आहे कुठल्या गुड्सला आणि कुठल्या सर्व्हिसेसला हे गव्हर्नमेंटचा अधिकार राहील. म्हणजे गव्हर्नमेंटला या सेक्शनमुळे काय झालं, अधिकार मिळाला. या कलमामुळे गव्हर्नमेंटला काय मिळालं, अधिकार मिळाला. मग गव्हर्नमेंट आपल्या पॉवरमध्ये नोटिफिकेशन काढेल. सिक्वेन्समध्ये पहिल्यांदा ऍक्ट आहे. ऍक्टमध्ये जर का जी तरतूद आहे त्यामध्ये जर का नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार आहे तर तो त्या सेक्शनने दिलाय, त्या कलमाने दिलाय, त्यानुसार नोटिफिकेशन येईल. म्हणजे पहिले ऍक्ट आहे, ऍक्टमध्ये सेक्शन आहे, त्यामध्ये पॉवर आहे, त्या पॉवरनुसार नोटिफिकेशन. आणि रूल त्या पुढे आता इथे बघितलं आपण. आता इथे ह्याच्यामध्ये काय कुठली प्रोसिजर नाही, ह्याच्यामध्ये कुठली प्रोसिजर नाही. पण तुम्ही बघाल रजिस्ट्रेशन ही एक प्रोसिजर आहे. चॅप्टर 6 रजिस्ट्रेशन ही एक प्रोसिजर आहे. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, कोणाला घ्यायला लागणार नाही, हे 22, 23, 24 मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 22 काय सांगतो, पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. सेक्शन 23 सांगतो पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आणि सेक्शन 24 सांगतो की कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. आता रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे या कायद्यानुसार. जर तुम्हाला तुमच्या एकंदरीत बिझनेस करण्याच्या परिस्थितीनुसार जर तुम्हाला या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार आहे की नाही घ्यायला लागणार हे तुम्हाला 22, 23, 24 प्रमाणे कळेल. ते एकदा कळलं का मग तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसिजर करावी लागेल. पहिले काय होतं हे सगळं पेपरवरती होतं, आता हे ऑनलाईन आहे. म्हणजे पहिले कार्यवाही कागदपत्रे व्हायची, आता ती ऑनलाईन होते. तर जर तुम्हाला ऑनलाईन आहे तर पुढे सेक्शन 25 मध्ये दिले प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. आता इथे दिले एव्हरी पर्सन हु इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्याकरता सेक्शन 22 किंवा 24 जर रेफर केला असेल आणि त्यानुसार रजिस्ट्रेशन घेण्याची जर गरज असेल तर त्यांनी 30 दिवसामध्ये ज्या स्टेटमध्ये टेरिटरीमध्ये तो आपल्या ऍक्टिव्हिटीज करतो त्या पर्सननी एव्हरी पर्सन त्या पर्सननी ते रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्यावं 30 दिवसामध्ये 30 डेज फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल. त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यापासून त्यांनी ज्या स्टेटमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तिकडे रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्यावं 30 दिवसामध्ये. कशा प्रकारे, इन सच मॅनर अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. प्रिस्क्राईब शब्द आला का रूल बनवले जातील, त्या रूलप्रमाणे त्यांनी तिकडे रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्यावं. मग इथे मी पॅरल इथे येऊन बघाल तर तुम्हाला रूल्स आहे CGST रूल्स. मग असे रूल बनवले गेले ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. जिकडे जिकडे प्रोसिजर्स आहेत तिकडे काय स्टेप फॉलो करायचे आहेत. एकदा ऍक्ट बनला का ऍक्टमध्ये इथे रूल बनवण्याची गरज आहे. इथे रूल प्रिस्क्राईब म्हटलं का त्याच्या नोटिफिकेशन प्रमाणे इथे बघा हे नोटिफिकेशन जे रेफरन्स असतात ते नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट वेळोवेळी रूल बनवते आणि ते रूल अमेंड करते गरजेनुसार. आणि नोटिफिकेशन ज्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत पुढच्या फ्युचरमध्ये तिकडे नोटिफिकेशन काढून त्या स्पष्ट करा. मग नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार त्या सेक्शनमुळे गव्हर्नमेंटला मिळाला आहे. रूल बनवण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला मिळाला आहे. म्हणजे कायदा बनवण्याची एक प्रोसेस आहे जी पार्लमेंटमध्ये होते, ती सर्व मेंबर मिळून होते. जे सत्तेमध्ये आहेत ते सत्तेबाहेर आहेत, जे सत्ताधारी आहेत ते विरोधक आहेत, हे सगळे मिळून कायदा बनवतात. पण कायदा बनवल्यानंतर देश चालवण्याची किंवा राज्य चालवण्याची जबाबदारी कोणाची असते, सत्ताधाऱ्यांची असते. सत्ताधाऱ्यांकडे अधिकार आहे की तुम्ही रूल बनवा, तुम्ही नोटिफिकेशन काढा. तो अधिकार त्यांना त्या ऍक्ट मधल्या त्या तरतुदीमुळे मिळालेला आहे. आणि त्यानुसार ते काय करणार, तो कायदा राबवण्यासाठी नोटिफिकेशन काढणार, तो कायदा राबवण्याकरता नियम बनवणार आणि त्या नियमानुसार त्या नोटिफिकेशननुसार आणि त्या तरतुदीनुसार तो कायदा इम्प्लिमेंट होईल किंवा राबवला जाईल. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जीएसटी लॉ म्हटलं जाईल इट इन्क्लूड्स ऍक्ट, नोटिफिकेशन, रूल्स. लॉ मध्ये तिन्ही गोष्टी येणार.
बेअर ऍक्ट. हा आता याच्यामध्ये याला लिगल व्हॅल्यू आहे. कशाला? ऍक्ट. सेम लिगल व्हॅल्यू आहे रूल्सला, सेम लिगल व्हॅल्यू आहे नोटिफिकेशनला. आणखीन एक पुढचा याच्यामधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे सर्क्युलर. आता हे जे सर्क्युलर असतं, आता एखादी तरतूद आहे, इथे एखादा प्रावधान आहे, एखादी प्रोव्हिजन आहे, ती गव्हर्नमेंटने लिहिली आहे. त्यासाठी त्यांनी काय केलंय? शब्द वापरले, भाषा वापरले. आता इंग्रजीमध्ये आहे, तुम्ही मराठीत पण बघाल, प्रत्येक भाषेत ट्रान्सलेट केलेलं आहे. पण त्याचा जो अर्थ काढायचा आहे तो अर्थ प्रत्येक व्यक्ती त्या आपापल्या अनुभवानुसार किंवा आपापल्या मान्यतांनुसार तो काढतो. गीतेमध्ये 18 अध्याय आहे, पण याच्यावरती जवळजवळ 1000च्या वरती लोकांनी त्याचा अर्थ काय आहे त्याच्यावर टीका लिहिली. आणि तुम्ही बघायला गीतेचे पुस्तक म्हणतात की गीता कशी आहे कशी, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हीच खरी गीता आहे, बाकीचा हाच अर्थ आमचा आहे तो खरा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कृष्णाच्या पुढे कोण झाले, त्याच्या पुढे कोण झाले, आणि मग आत्ता त्यांच्या जनरेशनमधला कोण व्यक्ती आहे. त्यामुळे त्याचा अधिकार आहे की कृष्ण काय म्हणाले होते हे आम्ही सांगू शकतो, त्यामुळे आम्ही बोलतोय ते खरं आहे असा त्यांचा दावा. ओके, तसं काय असतं की गीता आहे, 1000 लोकांनी त्यांना जो अर्थ वाटला, शब्द तेच आहे, भले त्याच्या वेगवेगळे भाषेमध्ये भाषांतर झालं असेल, पण त्यांनी आपले अर्थ सांगितले आणि लोकांना जे पटले ते लोकांनी घेतले आणि लोक आजही गेल्यात पुढे घेतले. पण आपला जो कायदा आहे, जो आपल्या सरकारने बनवला आहे, त्या सरकारला अपेक्षित कायद्याचा त्याचा अर्थ आहे. त्या अर्थाने देश चालला पाहिजे, त्या अर्थाने राज्य चाललं पाहिजे, त्या अर्थाने लोकांनी त्या कायदा तो राबवला पाहिजे. मग जर एखादं तिकडे तरतूद आहे, ती जर जीएसटी ऑफिसरला वेगळी वाटते आणि टॅक्सपेअरला वेगळी वाटते, तर त्यातून काय होईल? गैरसमज निर्माण होते. टॅक्सपेअर बोलतो की हा शब्द आहे, याचा अर्थ असाच आहे, त्यानुसारच मी हे काम केलेलं आहे जीएसटी मध्ये, आणि ऑफिसर म्हणतात नाही हे असं लिहिलेलं आहे, हे तुम्ही बोलताय चुकीचा अर्थ करताय, तुम्ही हे चुकीचं आहे, त्यामुळे तुमच्यावरती आम्ही हा दंड लावलेला आहे, तुम्हाला दंड द्यावाच लागेल. अशा काही तरतुदी असतात तिथे काही अशा प्रकारचं गैरसमज किंवा कन्फ्युजन निर्माण होतं. तिकडे मग लोक गव्हर्नमेंटला सांगतात की तुम्ही थोडं याच्यावर क्लिअरिफिकेशन द्या, याचा तुम्हाला काय म्हणायचं आहे. मग सरकार काय करतं, त्याच्यावरती सर्क्युलर काढतं, म्हणजे त्यांना अर्थ काय बिघडते तो ते काढतं की आमच्यासाठी हा अर्थ आहे. म्हणजे जर त्या अर्थाने तुम्ही काम केलं म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस किंवा कुठल्याही प्रकारचं काही विचारणा होणार नाही. हा आता जरी सरकारने काढला तरी त्याला लिगल व्हॅल्यू नसते. त्याला टॅक्स पेअर चॅलेंज करू शकतो की नाही, तिकडे जे शब्द आहे त्या प्रकारे हा अर्थ निघूच शकत नाही. तुम्ही सर्क्युलर प्रमाणे म्हणताय की सर्क्युलर प्रमाणे दिलंय की असं करा, या प्रकारे केलं पाहिजे असं सरकारला वाटतं, पण लोक त्याला चॅलेंज करू शकतात. त्याला नागरिक टॅक्स पेअर चॅलेंज करू शकतो की हा अर्थ असा नाहीये आणि तुम्ही चुकीच्या प्रकारे नोटीस पाठवता. आणि मग ती केस मग अपीलमध्ये जाते, कोर्टात जाते वगैरे वगैरे. मग जर प्रूव्ह झालं की नाही शब्दानुसार टॅक्स पेअरला बेनिफिट मिळतोय, मग सीधे सरकार काय करू शकत नाही. ऍक्टला चॅलेंज करता येत नाही, रूलला चॅलेंज करता येत नाही, नोटिफिकेशनमध्ये जे काय दिले त्याला चॅलेंज करता येत नाही, त्याला लिगल व्हॅल्यू आहे. पण सर्क्युलरला लिगल व्हॅल्यू नाही. सर्क्युलर काहीतरी क्लिअरिफिकेशन देण्याकरता आहे की जे तरतूद आहे, जे सेक्शन दिले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचा अर्थ असाच आहे. हे ॲक्च्युली डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकरता असतं की ज्या प्रकारे तुम्ही जे काय कोणाला काय चेक कराल किंवा जे सेक्शन आहे, ज्या जे अधिकाऱ्यांना पॉवर आहे त्यानुसार त्यांनी ह्या गोष्टी बघाव्या. या प्रकारे इन्व्हॉइस आहे का बघावं, आपला विषय ओके. पण जर का टॅक्स पेअर बोलतो की नाही हे चुकीचा तुम्ही निष्कर्ष काढला आहे आणि जर त्याला ते मान्य नसेल आणि जर तो प्रूव्ह करू शकला कोर्टामध्ये की हे चुकीचं आहे, तर मग कोर्ट डिसिजन देईल. ते मग आता कसं हे सगळं 1 वर्ष 2 वर्षांनी बाहेर येतं आणि मग त्याला चॅलेंज केलं गेलं त्या सर्क्युलरला, तर मग ते सर्क्युलर मग गव्हर्नमेंटला बदलायला लागतं किंवा मग जे सेक्शन आहे, जे तरतूद आहे ती बदलायला लागते. त्यांना जो अर्थ पाहिजे तसे शब्द बदलून त्याला टाकायला लागतात.
त्यामुळे सर्क्युलर एखाद्या दिलं आहे आणि त्याचप्रमाणे नवीन लोक चालतील, पण एखाद्या म्हणून ते उलटत आलं की नाही हे चुकीचं आहे आणि तो प्रूव्ह करू शकला, मग सरकार ते परत तरतूद बदलून त्यांना जो अर्थ पाहिजे तो करून घेतं. पण मधल्या काळात तो आता नव्हता ना, मग तो बेनिफिट टॅक्स पेअरला मिळून जातो कारण की सर्क्युलरला लिगल व्हॅल्यू नसते. आपल्याला अर्थ तोच काढायचा आहे, पण एखाद्याने वेगळा अर्थ काढला सर्क्युलर प्रमाणे आणि तो सिद्ध करू शकला तर मग तिकडे 2 वर्ष सरकारला मागे यायला लागतं आणि मग पुढच्या बजेटमध्ये किंवा पुढच्या कधी त्यांच्या अधिवेशनामध्ये ते त्या तरतुदीमध्ये अमेंडमेंट करून त्यांना हवा तशा प्रकारचा मग त्यांना अर्थ मिळेल अशी वाक्यरचना करतात. शब्दाला मर्यादा आहे, भाषेला मर्यादा आहे, त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पण ह्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत, शब्दात मांडल्यात, त्याचा अर्थ आपल्याला पण समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय बघतोय की ऍक्टचा अर्थ काय, त्याची व्हॅल्यू काय, रूल, नोटिफिकेशन्स, याचं महत्त्व काय आणि सर्क्युलर पण आहे. आणि तुम्ही जे बघाल तर तुम्हाला दिसेल इकडे ऍक्ट आहे, रूल्स आहे, मग नोटिफिकेशन्स आहे. नोटिफिकेशन्स त्यांनी 2 कॅटेगरी काढलेले आहेत की नोटिफिकेशन जनरल असतील ते तुम्हाला या वरच्या कॅटेगरीत मिळतील आणि ज्यामध्ये रेटमध्ये चेंज झाला आहे ते तुम्हाला रेट या कॅटेगरीत मिळतील. सर्क्युलर आहे, पुढे GST ऑर्डर्स आहे, GST रिमूव्हल ऑफ डिफिकल्टी ऑर्डर आहे. हा कायदा नवीन होता त्यामुळे याच्यामध्ये काही गोष्टी सुटसुटीत होण्याकरता त्यांनी काय शिक्षण पॉवर ठेवली की गव्हर्नमेंट जिकडे नोटिफिकेशनचा पॉवर आहे तिकडेच नोटिफिकेशन काढता येते, पण एखाद्या ठिकाणी ती जेव्हा तो कायदा ड्राफ्ट केला गेला तेव्हा इथे पॉवर ठेवली नाही. एखाद्या सेक्शनसाठी तरतुदीसाठी तिथे पॉवर ठेवली नाही, नोटिफिकेशन काढता येत नाही. आणि मग अशा प्रकारे जर का नोटिफिकेशन काढण्याची पॉवर नसेल तर त्यांनी एक वेगळा सेक्शन बनवला, त्यात त्यांनी पॉवर ठेवली की जर का अशा प्रकारे नवीन कायदा आहे त्यामुळे तो राबवत असताना इम्प्लिमेंट करत असताना काही अडचणी डिफिकल्टीज असतील तर मग वेगळ्या सेक्शननुसार ते ऑर्डर काढू शकतात, नोटिफिकेशन काढू शकतात. त्यात त्यांनी काय नोटिफिकेशन काढल्यात, ऑर्डर्स काढल्यात त्या इथे. ओके, अदरवाईज तुम्ही कुठलाही कायदा बघाल त्यात तुम्हाला ऍक्ट, रूल्स, नोटिफिकेशन्स आणि सर्क्युलर या 4 गोष्टी मिळतील. आणि काही केस लॉ असतात की हा सेक्शन होता, अशा प्रकारे रूल होते, अशी घटना घडली, त्यात मग सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर मग तो संपूर्ण देशाला लागू होतो. आणि जर हायकोर्टाने निर्णय दिला तर मग ज्या स्टेटचा हायकोर्ट आहे त्यांना तो निर्णय लागू होतो. पण एका समजा गुजरात हायकोर्टने निर्णय दिला, गुजरात हायकोर्टने निर्णय दिला तर साहजिक आहे तो जो निर्णय आहे तो इतर स्टेटचे लोक पण रेफर करायला लागतात आणि मग सरकारला सांगतात किंवा त्यांनी तो निर्णय दिला आहे, म्हणजे ह्या तुमच्या तरतुदीचा अर्धा हाच आहे, हे सगळे रेफर देतात. आणि मग जर सरकारला तो आता नको असेल तर मग सरकार काय करतं, त्या तरतुदीमध्ये अमेंडमेंट करतं की आता एकाला बेनिफिट द्यायला लागला, आपल्याला तो आता अपेक्षित नव्हता, पण गुजरात गव्हर्नमेंटने केस घेतली आणि त्यांनी मग आहे त्या कायद्यानुसार टॅक्स पेअरच्या बाजूने निर्णय दिला. तर आपल्याला टॅक्स पेअरकडनं हे अपेक्षित नाही आहे, वेगळं अपेक्षित आहे, मग सरकार त्यामध्ये अमेंडमेंट केली त्या मग त्या केस लॉला काय अर्थ राहतो, कारण ते त्यावेळेच्या तरतुदीनुसार त्यांनी त्याच्या अगेन्स्ट केस केली होती. त्यामुळे ह्या अमेंडमेंट होत असतात आणि हे सगळं कायदा बनवणं, कायद्यामध्ये बदल करणं हे सरकारच्या अधिवेशनामध्ये होतं, बजेटमध्ये होतं आणि त्यातून मग नवीन कायदे येतात किंवा जे कायदे आहेत त्यामध्ये दुरुस्ती केली जाते. तुम्ही बघाल ॲक्टमध्ये पण तुम्ही जेव्हा कधी ॲक्ट वाचाल तर तुम्हाला तिकडे कुठलेही सेक्शन तुम्हाला त्यामध्ये हे दिसतं 23, हे दिसतं 7, खाली हे दिलेलं असतं की याच्यामध्ये कधी अमेंडमेंट झाली, कशा प्रकारे अमेंडमेंट झाली, हे सगळ्या नोट्स खाली दिलेलं असतं. सिद्ध एखादी केस आली तर मग पहिल्या वर्षामध्ये जी तरतूद होती, जी प्रोव्हिजन होती त्यानुसार बघायला लागतं, म्हणून हे खाली दिलेलं असतं. शेड्यूल म्हणजे काय सांग. आणि मग पुढच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा एखादी केस तुम्हाला स्क्रुटिनी करायची त्याची की त्यानुसार मग कुठल्या काळातला ते ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये तो कायदा काय होता, ती
ती तरतूद काय होती, त्यानुसार त्यात ते बसतंय का हे बघायला लागतं. त्यामुळे ज्यांना हे सगळं करायचं असतं, म्हणजे एखाद्याला चूक काढायची असते आणि एखाद्याला त्या चुकीबद्दल डिफेन्स करायचा असतो, त्यांच्यासाठी हे खालच्या नोट्स उपयोगी पडतात की त्यावेळेस काय करायचं. हां बस, तुम्ही आत्तापासून शिकताय तर तुम्हाला जे आत्ता मग दिसतं ते विचार करता हाच कायदा. पण जर मागच्या त्या गोष्टींकरता जे काम करतात किंवा ज्यांना करायचं असतं त्यांना मग त्या वेळेस काय कायदा ते बघायला लागतं. त्याचे सेक्शन काय होते, त्याची नोटिफिकेशन त्यावेळेस कुठली त्याला इफेक्टिव्ह होती, त्यावेळेस त्याचा रूल काय होते, हे सगळं बघायला लागतं. म्हणजे जर तुम्हाला आत्ता ह्या सगळ्या सेक्शन कळले आणि कशा प्रकारे कायदा चालतोय कळलं, मग तुम्ही तुमचं फाउंडेशन क्लिअर झालं तर तुम्ही जाऊन तो अभ्यास करू शकता आणि त्याला तुम्ही मग व्यवस्थित न्याय देऊ शकता. हे पहिले हे कळणं गरजेचं आहे की सेक्शन म्हणजे ॲक्टचं महत्त्व काय, ॲक्टमधल्या तरतुदी कशा प्रकारे वापरल्या जातात आणि त्याचा अमेंडमेंटचा त्याच्यावरती काय परिणाम होतो, मग त्यावेळेच्या नोटिफिकेशन त्यावेळेच्या रूल त्यावरती काय परिणाम होतो, हे सगळं एकत्रित घेऊन आणि मग अजून ॲडिशनली त्या केसेस झाल्या असतील तर त्या केस लॉचा आपण रेफरन्स जे केस लढतात केले जातात. ओके, हे जे आहे ते GST लॉ. म्हणजे GST लॉमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला परत तिकडे ॲक्ट, नोटिफिकेशन, रूल्स, सर्क्युलर्स, केस लॉ. आता GST मध्ये ऑर्डर्स आहेत तर मग ऑर्डर्स, हे सगळं जे दिलं हे सगळं या रिसोर्समध्ये तुम्हाला दिसतं. हे सगळं तुम्ही ह्या वेबसाईटला गेला तर रिसोर्समध्ये हे दिसतं. यांनी चांगल्या प्रकारे मांडलं आहे म्हणून मी इकडे काढलं. अदरवाईज तुम्ही जर का वेबसाईटला गेला गव्हर्नमेंटच्या CBICच्या, इथे पण तुम्हाला सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, इथे या प्रकारे तुम्ही ॲक्ट बघा, रूल बघा, फॉर्म्स आहेत, हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, नोटिफिकेशन सगळं इथे मिळतं. SGST कोणती साईट आहे? हां SGST आहे ना, तुम्ही मराठी पण आहे, तुम्ही सर्च करा तुम्हाला मिळेल. आता तुम्ही जर का असं ॲड बघता तुम्ही इकडे जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची साईट काढा तर तिकडे फक्त एकच शब्द बदललेला असेल. जर सेंट्रल कोर्स आहे इथे सेंट्रल ऐवजी स्टेट शब्द आहे, बाकी सगळं सेम. आता ज्यावेळेस हा कायदा बनवला गेला तो लागू करायचा होता, आपल्याकडे स्टेट्स आहेत, युनियन टेरिटरीज आहेत आणि जी स्टेट्स आहेत ह्या स्टेटमध्ये काही अत्यंत मागासलेली स्टेट्स आहेत, काही अत्यंत मागासलेली स्टेट्स आहेत. ज्याला म्हणतात स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. 11 स्टेट आहेत ज्यांची वेगळी एक कॅटेगरी आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. म्हणजे जिकडे पाऊस काही ठिकाणी पडत नाही, काही ठिकाणी बर्फ पडतो, काही ठिकाणी लोकांचं शिक्षण नाही आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांना दुर्गम भागातली काही राज्य आहेत, छोटी राज्य आहेत आणि त्यांना निसर्ग अनुभव नाही थोडक्यात आपण म्हणूया असं, अशी काही राज्य आहेत त्यांच्याकरता गव्हर्नमेंटकडनं त्यांना काय स्पेशल अनुदान वगैरे मिळतं. अशी 11 स्टेट. आता GSTचा कायदा बनवताना ही सगळी स्टेट आणि काही ठिकाणी स्टेट नाही आहे त्यांना युनियन टेरिटरीज म्हणतात. जसं लक्षद्वीप आहे युनियन टेरिटरी, पहिली दादरा आणि नगर हवेली वेगळं होतं आणि दमण दीव वेगळं होतं, मग त्याला एकत्र केलं दादरा आणि नगर हवेली अँड दमण अँड दीव ही युनियन टेरिटरी. काश्मीरमधनं लडाख वेगळं केलं, युनियन टेरिटरी केली. आता हे युनियन टेरिटरी या अंदमान अँड निकोबार आयलंड युनियन टेरिटरी. आता आपल्याकडे युनियन टेरिटरी म्हणावं प्युअरली अशा या 5 आहेत युनियन टेरिटरी. आणि ती युनियन टेरिटरी अशा आहेत की जिकडे विधिमंडळ, जिकडे निवडणुका होतात, जिकडे लोक आमदार म्हणून एका व्यक्तीला निवडून देतात, मग
ज्या पक्षाचं हे असतं मेजॉरिटी असते त्यांचा मुख्यमंत्री होतो, मग तिथे विधिमंडळ कार्यक्रम जातात. अशा प्रकारचे 3 आहेत. एक म्हणजे दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, पुढचे ह्या 3 ठिकाणी विधिमंडळ. ह्याला सेमी स्टेट म्हणतात. म्हणजे ही जी युनियन टेरिटरी आहे ह्याच्यावरती संपूर्ण कंट्रोल केंद्र सरकारचा नाही. युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट. तिथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही, तिथे स्टेट गव्हर्नमेंटचा पण कंट्रोल आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट पण. तर स्टेट गव्हर्नमेंटचा पण कंट्रोल आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा पण कंट्रोल आहे, दोघांचा पण कंट्रोल आहे. तर याला म्हटलं जातं स्टेट विथ लेजिस्लेचर, सॉरी युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर. ही आहे युनियन टेरिटरी पण त्यांचा विधिमंडळ. त्यामुळे इथे जो कायदा मंजूर केला जातो तो वैधच. आणि जे बाकी हे जे आहे चंदीगड, मग दादरा आणि नगर हवेली आणि दमण अँड दीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार आयलंड आणि इतर या 5 ठिकाणी कायदा कशा प्रकारे लावणार आहे आपल्याकडे. मग तिथे सेंट्रल करणार. मग त्याच्याकरता त्यांनी युनियन टेरिटरी ऍक्ट वगैरे. आता ज्यावेळेस हा कायदा बनवायचा होता त्यावेळेस या सगळ्या राज्यांकरता युनियन टेरिटरीज करता आता ज्यामध्ये युनियन टेरिटरी 2 प्रकारचे आहेत. एक देर आर 2 टाइप्स ऑफ युनियन टेरिटरी इन इंडिया. एक युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ असते, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुढचे. आणि दुसरा युनियन टेरिटरीज तुम्हाला या 5 सांगितल्या जिकडे विदाउट लेजिस्लेचर आहे. ओके. आता तुम्ही बघाल तर जे केंद्र सरकार आहे त्यांनी विधेयक मांडलं दिल्लीला, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल 2007. दुसरा इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल 2007. इन द फॉलोइंग इयर्स ऑन 27 मार्च 2017 हे जे 3 आहेत आणि हा 4था जो आहे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉम्पेन्सेशन टू स्टेट बिल हे लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस केले. ओके. लोकसभा पास these bills on 29 March 2017 and with the receipt of the President assent on 12 April 2017 the bills were enacted. आता ही एक प्रक्रिया असते कायदा बनवण्याची की लोकसभेमध्ये विधेयक तुम्ही जी काय विधेयक मांडले ती मंजूर करा, राज्यसभेमध्ये मंजूर करा, राज्यसभेत पहिले मंजूर करा, मग लोकसभेत मंजूर करा. दोन्ही ठिकाणी ती मंजूर केली का मग ती प्रेसिडेंटकडे जातील आणि मग प्रेसिडेंट राष्ट्रपती त्यावरती शिक्कामोर्तब करतात, ॲसेंट करतात. साईन त्यांनी केली का मग तो कायदा बनतो. राष्ट्रपतीला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये खोट आहे तर ते एकदा परत तुम्ही याच्यावरती चर्चा करा आणि व्यवस्थित बघा. आणि जर ते बोलले त्यांचे अधिकार एकदा ते कसं करू शकतात, कोणाचे अधिकार आहेत तसे. पण सेकंड टाइम जे परत गेलं तोच कायदा त्यांना मंजूर करावा लागला. पॉकेट वेटरचा एक अधिकार राष्ट्रपतीकडे त्यांच्या म्हणजे पासही करण्यात केले करतात ठेवून देतात ते. आता राष्ट्रपतीने त्याच्यावरती ॲसेंट केली का मग ते बिल आहे ते ॲक्टमध्ये कन्वर्ट. हे ॲक्ट बनल्यानंतर तो लागू कधी करायचं याचा अधिकार परत सरकारकडे आहे. आता त्यांनी मंजूर कधी केलं, आता अप्लाय कधी करायचं. आता हे आपल्या पहिल्यांदा ॲक्च्युली 2016 मध्ये त्यांनी हे सगळं केलं आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी 1 जुलै 2017 ही डेट काढली. तर त्यांचा प्लॅनिंग काय होता की आपण हे जे आहे हे काय करायचं, एका वर्षामध्ये इम्प्लिमेंट त्याला करायचं कायद्यानुसार. तो कायदा मंजूर केला आहे तो एका वर्षामध्ये कधी इम्प्लिमेंट करू शकतात हा त्यांचा अधिकार होता. या अधिकारामध्ये हा अधिकार का दिला जातो की तुम्ही एखादा कायदा नवीन बनवला तर तशी उपयुक्त परिस्थिती असेल असं गरजेचं नाही. आता जो विषय कायदा चालू आहे सेल टॅक्सचा सगळ्या राज्यामध्ये त्याप्रमाणे लोकांना इंटिमेट केला पाहिजे की ते कायदा बदलणार आहे
त्या कायद्यामध्ये जे लोक प्रॅक्टिस करतात, लोकांना गाईड करतात, त्यांना नवीन करायला शिकला पाहिजे. मग ह्या लोकांना वेळ द्यायला पाहिजे. प्लस हे सगळं काम जे चालतं हे आता वेगवेगळ्या सॉफ्टवेअर पण चालत असेल तर सॉफ्टवेअर कंपन्यांना सॉफ्टवेअर अपडेट करायला वेळ द्यायला पाहिजे. मग यानुसार सरकारने ठरवलं की आपण हा कायदा लागू करू 1 एप्रिल 2017 पासून. गव्हर्नमेंटचे पण डिपार्टमेंट आहे, त्यांचे अधिकारी आहेत, व्यापारी आहेत, CAs आहेत, हे सगळे जे लोक आहेत आणि व्यापारी आहेत, ह्या सगळ्यांवरती हा कायदा इफेक्ट करणार आहे. मग हे सगळे लोक वेल ट्रेन झाल्याशिवाय हा कायदा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होणारच नाही, पॉसिबल नाही. मग सरकारने एक प्लॅन बनवला की चला आपण 1 एप्रिलला इम्प्लिमेंट करू. पण अपेक्षित प्रगती काही झाली नाही, म्हणून डेट एक्सटेंड केली, 1 जुलै करू. 1 जुलैला सरकारने ठरवलं की आपण हा कायदा इम्प्लिमेंट करायचा. पण जी परिस्थिती 1 एप्रिलला होती तीच परिस्थिती जूनच्या पण महिन्याला अशीच परिस्थिती होती. अजून 3 महिने वाढून दिले तरी मग असंच होणार. म्हणून मग सरकार ठरवलं की नाही आपण हे कायदा इम्प्लिमेंट करायचाच, चालू करा. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन बिल बनवायचे आहेत, ते छापून घ्यायचे आहेत, घ्या छापून. सॉफ्टवेअर कंपन्यांनी सॉफ्टवेअर बनवलं तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही बनवा बिलबुक, आम्ही थांबणार नाही. आणि ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांना फार वेळ लागत नाही सॉफ्टवेअर डेव्हलप करायला, ते करतील डेव्हलप. छोटे व्यापारी ती लूट छापतील, मोठ्या कंपन्या त्यांचे मोठे सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्या आपापल्याला सॉफ्टवेअर बनवतील, अपडेट करतील. आपण आता 1 जुलैला GST इम्प्लिमेंट करायचं. यानंतर गव्हर्नमेंटची वेबसाईट त्यावेळेस तयार नव्हती. कुठे बँकेचे जे काय ऑनलाईन पेमेंट केलं जातं त्याची वेबसाईट तयार नव्हती. त्या परिस्थितीमध्ये हा जो कायदा आहे हा गव्हर्नमेंटने लागू करायला गेलेला असं त्यांनी एवढी विल पॉवर दाखवून चालू केलं. पुढे 6 महिने बऱ्याच डिफिकल्टी झाल्या. रिपोर्टची वेबसाईट बनली नव्हती, प्रॉपर चालत नव्हती, काय 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 बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि मग हळूहळू ते त्यांनी सगळं पुढे जाऊन त्यांच्या इच्छाशक्तीमुळे तो कायदा लागू पण झाला, बनला आणि लागू झाला. ही दोन्ही मोठ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघा की सुरुवात कधी झाली हे तुम्ही बघा तर 2000 साली ज्यावेळेस आपल्याकडे जुना सेल टॅक्सचा कायदा होता त्यावेळेसच जे गव्हर्नमेंट सल्लागार असतात अभ्यास त्यांना सांगतात की काळ बदलतोय, जग बदलतंय, तुम्ही तुमचे कायदे बदला. The then Prime Minister introduced the concept of GST and set up a committee to design GST model for the country. त्यावेळेस पहिल्यांदा उल्लेख झाला की तुम्ही काय करायला, गुड्ससाठी आणि सर्व्हिसेससाठी आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत आणि गुड्ससाठी पण एक नाही तर 2-3 कायदे आहेत, 4-5 कायदे आहेत. एक सेल टॅक्स, मग ऑक्ट्राय, एंट्री टॅक्स, LBT, बरेच कायदे आहेत. आणि मग याच्यासाठी काय करायला लागतं की ज्यांच्यावरती हा कायदा लागू ज्यांना होतो त्यांना मग 3-4-5 ठिकाणी रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं आणि त्या कायद्यानुसार त्याचे सगळ्या स्टेप फॉलो करा, सगळे कॉम्प्लायन्सेस करा. ह्यात त्यांचा खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे 160 देशामध्ये GST लागू झाला आहे. छोटे देश आहेत, कमी लोकांना कन्व्हिन्स करायचं आहे, कमी लोकांना समजून घ्यायचं आहे, त्यांना पॉसिबल आहे. पण जो देश मोठा आहे आणि जिकडे एक ठराविक पद्धतीने काम चाललंय त्यांना बदल करायचा म्हटला तर सोपं नसतं. त्यामुळे 2040 ठरलं की आता आपलं जग बदल आपण पण आता आपले कायदे बदलले पाहिजे आणि GST आपण इंट्रोड्यूस केला पाहिजे. कमिटी बनवून कशा प्रकारे कायदा बनवायचा, कसा इम्प्लिमेंट करायचा याचा अभ्यास करा. मग पुढे 2000 नंतर पुढे अनाउन्समेंट ऑफ युनियन मध्ये पण काय थोड्या घटना घडल्या, पण इथे मेन घटना दिल्या 2006 मध्ये. अँड अनाउन्समेंट बाय युनियन फायनान्स मिनिस्टर ड्युरिंग बजेट 2006-07 that GST would introduce from 1 एप्रिल 2010. म्हणजे 2010 मध्ये GST आपण आणायचा अभ्यास सुरू केला 2000 साली. कमिटीने आपला काय अहवाल दिला असेल त्यानुसार 2010 पासून आपण GST लावू असं ठरलं होतं. पण आपल्याकडे 2005च्या जे आहे तेव्हा आपल्याकडे व्याज सुरू करायचा त्यालाही खूप विरोध झाला. देशभरामध्ये त्यांना एकाच प्रकारचा व्याज लागू करायचा होता, पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळे स्टेट गव्हर्नमेंट होते, तो स्टेटचा कायदा होता. त्यामुळे स्टेट कन्व्हिन्स होत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची लोकांची मानसिकता वेगळी आहे, शिक्षणाचा दर्जा वेगळा आहे, त्यामुळे तुमचा कायदा आमच्याकडे लागू होणार नाही. आमच्या राज्यामध्ये ज्या वस्तू पिकतात
दुसऱ्या राज्यामधून आम्ही काय वस्तू आणतो हे सगळ्यांना सेम आहे ना, मग तुम्ही सेम कायदा लागू करू नका. मग थोडं फ्रीडम प्रत्येक राज्याला गव्हर्नमेंटने दिलं आणि मग वॅट आपल्याला लागू करायला माझी तयार झाली. तरी पण त्यामध्ये बायोमध्ये सांगितलं आम्ही पहिले बघू, दुसऱ्यांचं चांगलं चाललं तर आम्ही कायदा लागू करू. जे त्यांनी सांगितलं आम्ही पण लगेच लावणार नाही. म्हणजे ह्या जे काय वेगळ्या गव्हर्नमेंट असे स्टेट होती त्यांच्यावरती लागू शकत नव्हते कायदा की हा वॅट लावायलाच लागेल, त्यांना नाही मंजूर, ते नाही घेणार. मग त्यानंतर 2008 असं वर्ष होतं की ज्यामध्ये सगळीकडे वॅट लागू झाला, पण थोडी थोडी तरतुदी त्या राज्यामध्ये त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणून त्यांना फ्रीडम मिळालं म्हणून ती तयार झाली. त्यांच्या फ्रीडमप्रमाणे त्यांनी काही तरतुदी बदलल्या आणि त्या लागू केल्या. जो ड्राफ्ट तयार केला होता सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने, तो सगळ्यांनी 100% सेम टू सेम स्वीकारला नाही. तर आम्हाला आमच्याकडे फ्रीडम दिलं तर आम्ही वॅट लागू करू. आता वॅट लागू जेव्हा केला तर मला सांगतो ह्याच्यामध्ये कसं होतं, मॅन्युफॅक्चरर असेल त्या मॅन्युफॅक्चररनी डिस्ट्रीब्युटरला यावेळेस तो विकायचा डिस्ट्रीब्युटर, तेव्हा प्राईस किती आहे 1000. याच्यावरती सेल टॅक्स 12.5% रेटने आहे. या 12.5% रेट जर असेल 1000वरती ते 125 रुपये काय होईल टॅक्स येईल. आणि मग 1000 प्लस 125 टोटल 1125 ही काय होईल त्याची सेलिंग प्राईस. कोणाची? मॅन्युफॅक्चररनी ज्या वेळेस डिस्ट्रीब्युटरला माल विकला, डिस्ट्रीब्युटरला ती वस्तू कोणाला पडणार 1125. आता डिस्ट्रीब्युटर काय करणार, याच्यामध्ये स्वतःची काय व्हॅल्यू ॲड करणार. जेव्हा तो होलसेलरला विकेल, डिस्ट्रीब्युटर जेव्हा होलसेलरला विकेल तेव्हा त्यामध्ये आपली काही कॉस्ट ॲड करेल. त्याला पडलं 1125ला, यामध्ये त्याने 135 ॲड केले तर त्याला प्राईस होईल 1260. या 1260 वरती 12.5% त्याला सरकारकरता कलेक्ट करायचे ते 158 रुपये होतील आणि त्याची किंमत होईल 1418. आता होलसेलर जेव्हा विकेल रिटेलरला त्यावेळेस त्याला प्राईस थोडी किती पडली 1418, त्यावर त्याला 200 रुपये वाढवायचे म्हणजे तो आपली कॉस्ट लागेल 1618 प्लस त्याला सरकारकरता प्राईस गोळा करायचा आहे 12.5%, तो 202 म्हणजे इथे किती झाले 1820. आता ज्यावेळेस रिटेलर ज्यावेळेस विकेल कन्झ्युमरला तेव्हा कन्झ्युमरला या 1820 वरती व्हॅल्यू ॲडिशन रिटेलर करेल ते 300 रुपये, 2120 रुपये ही कॉस्ट कोणाची झाली रिटेलरची विदाउट टॅक्स. त्यावर तो टॅक्स कलेक्ट करेल 12.5% 265 रुपये आणि कन्झ्युमरला ती वस्तू पडते 2385ला. जी वस्तू बनली होती मॅन्युफॅक्चररला 1000 रुपये जेव्हा त्यांनी ती वस्तू लावली होती डिस्ट्रीब्युटरला त्याची कॉस्ट 2385 रुपये एवढी झाली. यात जो टॅक्स कलेक्ट केला पहिल्या लेवलला तो 135 बघा तुम्ही 158 202 265 हा जो टॅक्स आहे एकूण हा 760 रुपये. इथे कुठल्याही प्रकारचा क्रेडिट सिस्टम नव्हता, कुठल्याही प्रकारचा इथे क्रेडिट सिस्टम नव्हता. आता ह्याच्यामध्ये बघा हे 125 रुपये जे आहेत हे याच्या कॉस्टमध्ये ॲड होणार. म्हणजे हे जे 1000 रुपये दिसतात तुम्हाला ही वस्तू मे बी इकडे कमी कॉस्टला असेल, त्या टॅक्स लागून ती 1000ला पडली डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटरने याच्यावर टॅक्स लावला 125, ती होलसेलरला पडली 1125ला. त्यावर तो आपली कॉस्ट प्रत्येकाला लावणार. याच्यामध्ये जो टॅक्स अगोदरच्या व्यापाऱ्याकडून घेतलाय त्या पैशाचा कुठलेही क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ती जी अमाऊंट दिली त्याला ती आपल्या कॉस्टमध्ये ऍड करून घ्यायची प्रत्येक व्यापाऱ्याने प्रत्येक लेवलला. आता जर ही जी वस्तू आहे आता ह्या सिस्टीममध्ये बघा तुम्हाला विचार करा, जर मॅन्युफॅक्चररला एखादी वस्तू 800-900 पडत असेल आणि ती जर त्या रिटेलर कन्झ्युमरला विकेल तेव्हा त्यावेळेस किंमत दुप्पट असेल. तर इथे काय व्हायचं, मॅन्युफॅक्चरर काय करायचे
एवढे मॅन्युफॅक्चरिंग करायचे, त्यामध्ये ते पुढच्या लेवलला विकताना काही मटेरियलचं गुड्सच बिलिंग करायचं, काही विदाउट बिलिंग पाठवायचं. छत्र्या 100 बनवल्या तर 20 ज्या आहेत त्या 20 बिल पाठवा. आपली फॅक्टरी आहे ना, छत्र्या बनवल्या 20 बनवल्या, आणि 80 जे आहेत त्या विदाउट बिल पाठवा, म्हणजे ज्यावर कुठलाही टॅक्स नाही. हां हां 20 छत्र्यावर टॅक्स कलेक्ट करा, सरकारला 20 छत्र्यावर टॅक्स द्या. 80 छत्र्या ज्या विकल्या आहेत, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर का मार्केटला माल जातोय, सरकारला कळणार नाही. पण सरकार आणि डिपार्टमेंटचे अधिकारी याच्यामध्ये निधी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सर्रास चालू द्या, आणि या प्रकारे देश चाललाय, अशा प्रकारे हा सिस्टम चाललाय हे सगळ्यांना माहिती. मग सरकारने काय सांगितलं की हे जे आपल्याकडे चालतं ह्याच्याकडनं आपल्याला बरंचसं रेव्हेन्यू लॉस होतो, रेव्हेन्यू लॉस यामध्ये होतो. आणि साहजिक आहे, ऑफिसर ज्यावेळी असं काम करतायत ते जे कन्सर्न डिपार्टमेंट आहे राज्यकर्ते त्यांना कळणार नाही. मग साहजिक आहे, राज्यकर्ते सांगणार डिपार्टमेंटला कलेक्ट करा, आमच्याकडे द्या. हे एक सिस्टीम आहे, ही मानसिकता आहे. असं नाही की हे एका देशामध्ये होतं, ही सगळीकडे होतं. जिकडे आपला स्वार्थ मतलब आहे तिथे आपण हा स्पेस घेतो, माणसाचा स्वभाव घेतो, स्पेस घेतो. सरकार बदलतील, माणसं बदलतील, पण माणसाचे स्वभाव तेच आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी कित्येक वर्षात चालूच होतो. पण हे आपल्याला बंद केलं किंवा कमी केलं किंवा कमी करता आलं तर देशाच्या आपण डेव्हलपमेंट करू शकतो. आणि प्लस ही काळाची गरज आहे की हे थांबवलं पाहिजे, कारण की आता सगळं व्यापार जो आहे हा जगभरात न होतो. फक्त भारतामध्ये आपण व्यापार करत नाही, आपण वेगवेगळ्या देशांशी आपण व्यवहार करतो, आणि वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टर्स भारतामध्ये यायला तयार होते जर तुम्ही GST लागू केला चांगली. तुमचे जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये येऊन आम्ही तिथे फॅक्टरी काढणार नाही किंवा आमची टेक्नॉलॉजी तुमच्या देशामध्ये वापरणार नाही. त्यामुळे सरकारला हे बदल करणं गरजेचं होतं. राज्यकर्त्यांना जरी हे फायद्याचं असलं तरी मग देश पुढे जाणार नव्हता. त्यामुळे मग जी कमिटी असते, जी अभ्यास करते, सगळ्याला थांबा किंवा पास करायचं तुम्ही खूपच चाललं, आता हे बंद करा, नवीन कायदा आणा. मग नवीन कायद्यामध्ये काय असेल, मग त्यामध्ये क्रेडिट सिस्टम असेल. तो कशा प्रकारे असेल, तर प्राईस आहे मॅन्युफॅक्चरर्सची ती 1000 आहे. ओके, आता 1000 ज्यावेळेस तो पुढे आउटपुट वॅट म्हणजे जो सेल टॅक्स आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सेल टॅक्सच आहे पण त्याचा फॉर्म वेगळा असेल, मग त्याला आपण नाव देऊ व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आणि जर विकत घ्याल तेव्हा तुम्ही टॅक्स देऊन जो विकत घ्याल त्याला तुम्ही परत इनवर्ड परचेस केला, तुमच्याकडे काय आहे ते मटेरियल इन झालं, ते इनवर्ड आहे, आणि बाहेर गेलं आउटवर्ड आहे, मग त्याला तुम्ही आउटपुट नाव द्या. वस्तू तुम्ही खरेदी केली आणि टॅक्स देऊन खरेदी केली त्याला इनपुट टॅक्स नाव. आता ज्यावेळेस तुम्ही विकाल तेव्हा आउटपुट टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटला द्यायचा आहे 125 रुपये. पण हीच वस्तू खरेदी केव्हा केली त्यात जो टॅक्स दिला आहे, जेव्हा तुम्ही हा टॅक्स पे कराल 125 रुपये पे कराल, किंवा पुढे जाऊन आता यांनी बघा 142 विकला आहे, त्यांनी खरेदी करताना टॅक्स दिला होता 125. तर ह्या ज्यावेळेस तो पे करेल 142, त्यावेळेस त्याने जेव्हा तो विकत घेतला तेव्हा इनपुट टॅक्स दिला 125. हे 125 जेव्हा तो पेमेंट करेल 142, त्यात तो दिलेला टॅक्स जो आहे ती अमाऊंट त्यात तो ॲडजस्ट करू शकतो. त्याला म्हणतात क्रेडिट सिस्टम. पेमेंट करा, पण तुम्ही टॅक्स कोणाला दिला, मॅन्युफॅक्चररला, त्यांनी कोणाला दिला, गव्हर्नमेंटला. म्हणजे त्या वस्तूवरती गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला आहे. मग तुम्ही दिलेला टॅक्स तुमच्या नावाला तुम्ही दिला म्हणून जमा राहील. आणि तुम्ही जेव्हा पुढच्या लेवलला कलेक्ट करा, तो व्यापारी जेव्हा पुढच्या लेवलला कलेक्ट करेल डिस्ट्रीब्युटर, तेव्हा त्यांनी कलेक्ट किती केले 142. किंवा या 142 मधला त्याला या 125ची वजावट करता येईल, आणि 17 रुपये जे आहेत तेच त्याला कॅशने पे करायला लागतं. म्हणजे एक पेमेंट क्रेडिटने होईल आणि दुसरं पेमेंट कॅशने होईल. पहिल्या सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचा पेमेंट करताना जे तुम्ही वरच्या लेवलला टॅक्स वस्तू परचेस करण्याचा जो टॅक्स दिला आहे, इन्व्हर्ट करण्याचा जो टॅक्स दिला आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारे बेनिफिट मिळत नव्हता. तो बेनिफिट जो आहे तो आहे क्रेडिट, ते आहे इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट हे या व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये इंट्रोड्यूस केले.
हे एक्झिक्युटिव्हमध्ये होतं, पण हे सेल टॅक्समध्ये नव्हतं. मग सेल टॅक्समध्ये हा कायदा बदलून त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हे ॲड करण्यात आलं. आता साहजिक आहे, तुम्ही विचार करा, इकडे 760 रुपये गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत होता आणि इकडे त्या गव्हर्नमेंटला 204 रुपये टॅक्स मिळणार होता. या सिस्टीममध्ये क्रेडिट दिल्यामुळे 204 रुपये टॅक्स मिळणार आहे. आता कुठलं गव्हर्नमेंट या प्रकारे मान्य करेल की आम्ही 760 रुपये कलेक्ट न करता 204 रुपये कलेक्ट करायचे नवीन कायद्यानुसार? गव्हर्नमेंट लॉस आहे, रेव्हेन्यू लॉस आहे. आता ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं काय होतं की जे टॅक्स चोरी होते, जे व्यापारी विदाउट जीएसटी का घेतात, का विकतात माल? कारण टॅक्स खूप जास्त आहे, वस्तूची किंमत खूप वाढते, कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे ज्यांना टॅक्स चोरी करता येते तेच आपली वस्तू कमी किमतीत विकू शकतात. जे बिलमध्ये विकलंय ते अक्षरशः लॉसमध्ये विकलं असतं आणि विदाउट बिल जे विकलंय तेच कमवलं असतं आणि टॅक्स वाचलं असतं. 80% जर का विदाउट बिल माल मार्केटला येतोय तर हे आपल्याला परवडणार नाही. यातनं आपण देश लॉंग टर्ममध्ये चालू शकत नाही. चालवायचं असेल तर आपल्याला व्हॅल्युएट सिस्टम आणावं लागेल. म्हणून व्हॅल्युएट सिस्टम आणण्याची ती मजबुरी होती. त्यातून पहिल्यांदा हा कायदा आला आणि तो 2005 लागू केला. पुढे सगळ्या राज्यांना, आत्ता आपण तो बघत होता त्यात बघा, एक कुठला कायदा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट CGST, IGST, UT GST आणि अजून एक होता कॉम्पेन्सेशन. आता ह्यात पण काय केलं सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्यांनी स्टेटला सांगितलं जर तुम्हाला तुमचा जेवढा आत्ता रेव्हेन्यू कलेक्ट होतोय त्याहून जर कमी कलेक्ट झाला तर तुम्हाला मी नुकसान भरपाई देऊ, पुढची 3 वर्ष 5 वर्ष देऊ. मग स्टेट तयार झालं. सेम GST मध्ये तेच झालं. स्टेटला सेंट्रल गव्हर्नमेंटनी असा कायदाच केला की तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ जर तुम्हाला आत्ता जेवढा कलेक्शन होत आहे टॅक्सचं त्याहून जर कमी कलेक्शन झालं तर ते नुकसान तुम्हाला आम्ही भरून देऊ. ते त्या कायद्याला पण आहे. 5 वर्ष. हां, आता परत ते कोरोनामध्ये त्यांनी परत वाढून मागितला का. हे सगळं जे आहे हे सगळे तयार झाल्यानंतर तो वॅट लागू झाला. आता तो वॅट स्टेट करताय तोच देशव्यापी वॅट म्हणजे GST. तेच क्रेडिट सिस्टम आहे, तेच आहे. फक्त हे काय केलं, याच्यामध्ये अगोदर जे मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं त्यावर एक्साईज ड्युटी लावली जायची. दुसरं, तो रेव्हेन्यू मिळायचा सेंट्रल गव्हर्नमेंटला. सर्व्हिस टॅक्स तो मिळायचा सेंट्रल गव्हर्नमेंटला. वॅट तो प्रत्येक स्टेटला मिळायचा आणि LBT महानगरपालिकेला मिळायचा. ऑक्ट्रॅ तो नगरपालिकेचा. हे जे सगळे जे वेगवेगळे टॅक्स आहेत हे सगळे बंद करायचे आणि एकच कायदा करायचा गुड्ससाठी आणि सर्व्हिसेससाठी. आणि ह्याच्यामधनं काय होईल की जो टॅक्सपेअर आहे त्याला एकदा टॅक्स भरायला लागेल, त्याला एकदाच कॉम्प्रोमाइज करायला लागेल. त्यामुळे त्यांचा फोकस जो आहे त्यांना बिझनेसच्या मेन ॲक्टिव्हिटी वळवायला लागेल. तुम्ही टॅक्स बघितलं तर हा जे टॅक्स भरणं किंवा अकाउंटिंग डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट असं आहे की ते मजबुरी म्हणून ठेवायला लागतं. निगेटिव्ह डिपार्टमेंट आहे अकाउंटिंग आणि टॅक्स. मार्केटिंगमध्ये उत्साह असतो, त्याला सेल्समध्ये उत्साह असतो, प्रोडक्शनमध्ये उत्साह असतो, पण अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे जबरदस्ती ठेवायला लागतं, मजबुरी आहे. आणि मग अशा लोकांच्या मानसिकतेमधनं एक नवीन जर का अशा प्रकारचे 4-4, 5-5 कायदे असतील तर ते लोक काय हिशोब ठेवत असतील, कशा प्रकारे त्याला काय सापडत असेल, मग कधी सरकारने त्यांना काही विचार म्हणून पाठवली तर ते त्याला काय दाखवत असतील आणि काय चालत असेल त्याला काय अर्थच नव्हतं. म्हणजे बॅलन्स शीट बँकेला वेगळी, लोनसाठी इन्कम टॅक्सला वेगळी, ह्यांना वेगळी, अशा प्रकारे सगळं चालू होतं. आणि हे सगळं चालू आहे. जर का बंद करायचं असेल, जर राजनीती आणायचं असेल तर एक कायदा केला तर शक्य करणं. मग त्यातून हे ठरलं की बस हे आपण चालवलं आणि मग त्यातनं हा क्रेडिट सिस्टम आणला. जो पहिले वॅटमध्ये होता तोच GST मध्ये होता, फक्त सुटसुटीत होण्याकरता आणि कॉम्प्लायन्सेसची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मर्यादित करण्याकरता व्यापाऱ्यांना GST पाहिजे.
आणि जवळजवळ इतर 160 कंट्रीमध्ये जीएसटी ऍप्लिकेबल झाल्यानंतर भारतामध्ये ऍप्लिकेबल झाला. म्हणजे 2010 मध्ये जेव्हा पहिले 2000 जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा 70-80 कंट्रीमध्ये असेल, पण आपल्या इथे लागू होईपर्यंत इतर कंट्रीने लागू केला होता. आणि जेव्हा तुम्ही जगाशी व्यापार करता आणि जगातल्या लोकांना जाऊन आपली पद्धतीने बोलवतात की आमच्याकडे या आणि तुमच्याकडे आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, आमच्याकडे तुम्ही फॅक्टरी लावा, तेव्हा तिथले लोक काय म्हणणार तुमच्याकडे कायदे कसे आहेत, किती किचकट कायदे आहेत, किती प्रकारचे कायदे आहेत, तुम्ही पहिले ते बदला. त्यामुळे 2 कायदे बदलणं सरकारला गरजेचं होतं. एक म्हणजे जमीन अधिग्रहण कायदा आणि दुसरं हा गुड्स आणि सर्व्हिसेसचा. हे 2 कायदे बदलले तर जमीन मिळेल, ज्यांना फॅक्टरी लावेल त्यांना सोयीसुविधा सरकार देईल, त्यातून रोजगार वाढ होईल आणि मग टॅक्स पण कलेक्ट होईल, त्यातून मग पैसा लागतो गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटचा इन्कम सोर्स काय, जो टॅक्स मिळतो त्यातून गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट करते. त्यात पण गव्हर्नमेंटचा जवळजवळ 60 ते 70% जो रेव्हेन्यू आहे तो सरकारी यंत्रणेवरती खर्च होतो. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत, पोलीस पासून ते डिफेन्सपर्यंत सगळे, त्यांच्यावर 70% खर्च होतो. आणि त्यातनं जे काही असे घोटाळे येतात ते सोडून जो पैसा भरतो त्यातनं विकास होत असतो. आणि मग त्यामध्ये 4-5 डिपार्टमेंट असते पैसे असे टॅक्स कलेक्ट करणारी, ते घटायला जास्त स्कोप त्यामध्ये त्यातनं पण. ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही कायद्यासारख्या आहेत. त्यामुळे एक कायदा केला ते भटऱ्या सगळ्या संपणार नाही, पण आणि सगळं ऑनलाईन केलं म्हणून सगळं बंद होणार नाही, पण ऍटलिस्ट एका मर्यादेमध्ये येईल. सरकारला पण इंडिव्हिज्युअलला पैसा लागतोच, कुठल्याही पक्षाला पैसा लागतोच. मग ते काय असं कळलंच नाही की भटऱ्यांपुढे सगळी संपून टाकू, पॉसिबल नाही. पण पुढे ते एका मर्यादेत केलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच गोष्टी प्रॉपरली इनलाईन होऊ शकतात. ओके, थांबतो आपण. थोडंसं बॅकग्राऊंड मी क्लिअर केलं. आता बघा एक थोडे पॉईंट्स आहेत. आता कसं आहे तुम्हाला थोडंफार तरी माहिती आहे. आता ज्यांना माहितीच नाही त्यांना मला हा जो चार्ट आहे ना हाच अर्धा सांगायला लागतो की हे काय आहे, कशा प्रकारे आहे, क्रेडिट सिस्टम म्हणजे काय, कारण त्यांनी कधी हे ऐकलेलं नसतं. हां, त्यानंतर शब्दच नवीन असतो. त्यामुळे हे प्रत्येक ग्रुपनुसार म्हणजे जे शिकणार आहे त्याच्यानुसार मला कुठला टॉपिक कमी जास्त लेंथ घ्यायची हा ठरतो. आणि मग तुम्ही जर विचारलं मला असं मग 4था व्यक्ती त्यांनी विचारलं असतं तर त्याकरता मला ते बोलायला लागलं असतं. आता तो कसं तर एखाद्या व्यक्ती ग्रुपमध्ये आले ना की त्या ग्रुपचे इंटरेस्ट लेवल एकच असेल तर मग ते बरं पडतं. हां, मला असं वाटलं की जरा 3 जण आले 4था वाढत नको. मला असं वाटत होतं की हाय 2 जण त्यांचं वेगळं घेऊ, तुमच्याबरोबर नको. आता तुम्ही डिस्कसही कराल नंतर मग तुम्ही चर्चाही कराल, मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, ते पण मग वेगळ्या क्वालिटीचे असतील, त्यांचे वेगळ्या क्वालिटीचे असतील. आम्ही आमच्या विचार करतो जीएसटी ऑफिसर. आपण ह्या गोष्टी कसं होतं लक्षात घ्या की ज्या वेळेस मी कोणाला काही सांगतो त्यावेळेस त्यांना हे सांगतो की हा जो कायदा आहे हा या प्रकारे आहे, याचे कुठले रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन दिसतात, मग कुठे कुठे आपण चुकलोय हे कसं ऑनलाईन तिकडे प्रूव्ह होतं. तुम्ही असं चुकायला करू नका. तुमच्या बुक्समध्ये वेगळ्या व्हॅल्यू आहेत आणि तुमच्या जीएसटी 1ला वेगळ्या व्हॅल्यू, जीएसटी 3ला सेल्स वेगळा दाखवला आहे. ह्या चुका सहज दिसतात समोर. आणि उद्या इन्स्पेक्शनला आले, तुमचा कम्प्युटर तपासला तर इकडे सेल जे मेडिकलवाले आहेत ते सगळे B2C सेल करतात. वस्तू विकायची 100ला, दाखवायची 90. तेवढं आमचं भाडं किती आहे? ₹1,00,000 भाडं आहे आमच्या शॉपचं, देऊ कुठनं आम्ही ते? आणि सगळ्या B2C सेल आहे. पण उद्या कम्प्युटर तपासायला बोलतो, तू तपासायला कोण आहे बोलतो, तपासायला कोण येणार आहे बोलतो. रिटर्न भरलाय तो ऑनलाईन भरलाय, तो ऑनलाईन चेक होईल, ऑनलाईन सगळं आपलं ओके आहे. आता प्रश्न उरला आपल्या बिलिंग सॉफ्टवेअरचा. जो कोणी व्यक्ती येईल तो माणूस आहे ना बोलतो, मी माणूस आहे तो माणूस आहे, डील करून घेऊ बोलतो का असेल आपला बोलतो B2C सेल आहे, आपण एवढ्या कष्टाने बिझनेस उभा करतो, लोन काढतो, ते काय बोलतो सरकारला काय दे, माझी धारा का वाचलेत की नाही. मग जो येईल त्याला मी 10 गुन्हा दिले शांत होईल ना बोलतो. फक्त तुम्ही ऑनलाईन जे काय सगळ्या गोष्टी आहेत या प्रॉपर करा, ऑफलाईन तरी बघेन
हा ऑनलाईन डिफेक्ट सापडला तर काय करता येत नाही. आता कसं होतं, हे सगळं ऑनलाईन प्रॉपर गेलं पाहिजे. मग कुठे कसं करायचं, म्हणजे आपण एक सिस्टीममध्ये कसं बसवायचं, आपल्याला समजा एका सॉफ्टवेअर टॅली सारखं त्यात हे सगळं रेडी असतं. मेडिकलवर कुठला सॉफ्टवेअर आहे त्यात हे सगळं रेडी असतं. त्यातून दिशा 1 बनतो, त्या सॉफ्टवेअर त्यांच्या दिशा 3 बनतो. आता ज्या वेळेस गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलं तेव्हा गव्हर्नमेंटने सरळ सांगितलं भारत देशाने की हे सगळं बिलिंग जे आहे हे तुमचं सॉफ्टवेअरमध्ये होईल, एका क्लिकमध्ये सगळं तुमचं अपलोड होईल. बस तुम्ही ते सॉफ्टवेअर जे आहे त्यात प्रॉपर एंट्री करा. जे प्रॉपर एंट्री केली सगळं प्रॉपर तुमचं अपलोड होईल. आता हेच आम्ही दाखवतो लोकांना की हे कसं अपलोड झालं. आता हे कोण चेक करेल, हे अधिकारी चेक करेल तेव्हा काय चेक करेल, हे चेक करेल ना, हेच रिपोर्ट चेक करेल ना. मग जे रिपोर्ट चेक करेल ते तुम्ही प्रॉपरली फिलअप केले त्याला काही कळणारच नाहीये, त्याला कळणारच नाहीये. पकडायला जायचा चोर पकडायला जाणार नाही आणि तो आलाच तुमच्याकडे पकडायला, तुम्हाला माहिती काय करायचं. त्यामुळे तिथे अधिकारी असो किंवा टॅक्स पेअर असो त्यांनी ऑनलाईन रिटर्न भरताना काय बघायचं, काय करायचं तेच आहे. आणि जे भरलंय त्याचेच रिपोर्ट डिपार्टमेंटला दिसणार आहे. डिपार्टमेंट तेच दाखवून बघा तुम्ही हे भरलंय, हे भरलंय, तुमचं चुकलंय, बरं एवढे पैसे. मग टॅक्स पेअरला बांधणार आहे ना, तो तेच दाखवा ना, अधिकारी तेच दाखवणार की तुम्ही काय केलं बघा, तुम्ही जे केलंय तेच आम्ही पकडून दाखवतो तुम्हाला. आणि दुसरी अशी गोष्टी आहेत की तुम्ही फार मोठं क्रेडिट घेतलं आणि त्याला डाऊट आहे की हे क्रेडिट तुम्हाला डिसअलाव होतं, तुम्ही याचं बिल आणा, ह्या महिन्यात तुम्ही क्रेडिट दाखवल्याचं बिल आणा. मग तो इनवॉइस जेव्हा घेऊन जाईल तो व्यक्ती त्या नियमाप्रमाणे तो सांगेल की हे डिसअलाव आहे, तुम्ही कसं अलाव केलं. मग त्याला त्याबद्दल जी काय अमाऊंट टॅक्स भरायला येते भरायला लागेल. त्यामुळे डिपार्टमेंट कुठे अडू शकतात, कुठे पकडू शकतात, हे जसं टॅक्स पेअरला सांगतो तोच नियम आपल्याला डिपार्टमेंटला पण की तुम्ही कुठे पकडाल, त्याला कसं पकडावं. त्यांना सांगतो की बा कुठे तुम्ही पकडला जाऊ शकता, तुम्हाला तेच उलट करणार आहे, मी कुठे तुम्हाला स्पर्धाला स्कोप आहे. हां बस तेच तेच सांगा ना, तेच टास्क शिकायचे महत्त्वाचं बाकी हे तर आहेच. नाही पण ह्या ज्या प्रोसिजर आहेत ह्यामध्ये कुठे कुठे टॅक्स पेअर चुकू शकतो आणि त्याला कुठे काळजी घ्यायची हे शिकले तरच आपण त्या. आता जर टॅक्स पेअरला सांगतो मी जिकडे तुम्ही इथे तुम्ही चुका डिपार्टमेंट पकडेल तेच तुम्हाला उलटे ऍप्लिकेबल आहे. इथे चुकलाय का बघा, काहीच फरक नाही. इम्प्लिमेंटेशन स्मूथली कसं करायचं हे जे मी लोकांना शिकवतो, म्हणजे कुठे कुठे लोकांनी स्मूथली केलेलं नाहीये हे तुम्हाला इझिली कळेल.